नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। सोयगाव पोलीस ठाण्यातील कथित भ्रष्टाचार विरोधात भागवत कराळे यांचे आमरण उपोषण। छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुक्यातील पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचारामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भागवत कराळे यांनी पोलीस अधीक्षक ग्रामीण कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणकर्ते भागवत कराळे यांचा आरोप आहे की त्यांच्या मालकीची इको चारचाकी क्रमांक MH20 HB 5686 ही सुमारे 6 महिन्यापूर्वी पळाशी तालुका सोयगाव येथून चोरीस गेले होते। या चोरी प्रकरणातील आरोपी हे पाचोरा येथील असून संबंधित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहेत। तसेच त्यांचे कॉल रेकॉर्ड सुद्धा उपलब्ध असूनही पोलीस प्रशासनाकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। सोयगाव तालुक्यातील काही पोलीस अधिकारी व कर्मचारी भ्रष्ट मार्गाने कामकाज करत असल्यामुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करत यामुळे पोलीस खात्यातील विश्वासार्हता धोक्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी व संबंधित आरोपींवर तात्काळ कारवाई करावी तसेच आपल्याला न्याय द्यावा अशी ठाम मागणी उपोषणकर्ते भागवत कराळे यांनी केली आहे। दरम्यान न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत भागवत कराळे यांनी याबाबत YBN न्यूज मराठीशी संवाद साधला। अधिकारी मुद्दामून कॅमेरे फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्याही बाबतीत तसंच झाले आहे। पाचोरा येथे कॅमेरे फुटेज सापडले असता पोलीस कॉन्स्टेबल बनवटे येथील राजू निवृत्ती बोर्डे 1177 याने माझ्या बाबतीत तसेच केले आहे। कॅमेरे फुटेज सापडले असता ते त्यांनी फाईलला लावले नाहीत आणि कॉल रेकॉर्डिंग कोर्टात चालत नाही असंही तो मला सांगत आहे। आणि कॉल रेकॉर्डिंग त्यांनी आमचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राठोड साहेब यांनी त्याला वारंवार सांगितले आहे की ती रेकॉर्डिंग पेंड्राईव्हला लावून चार्जशीटला लावा, तरी त्याने अद्याप लावलेली नाही। ही जी सर्व शाळा आहे याचा एक काहीतरी उघड व्हावा, गरिबावर अन्याय थांबवा आणि अशी कानूनी प्रकरण असे पोलिसांनी केले असतील ते उघड व्हावे यासाठी मी माझ्या उपोषणाला बसलो आहे। नेमकं तुम्ही आज त्या पोलिसांवरती आरोप करताय त्याच्याबद्दल तुमच्याकडे पुरावे वगैरे काय आहेत आणि तुम्ही वरिष्ठांना ते कळवलं का? हो, मी पोलीस महासंचालक DG ऑफिस रश्मी शुक्ला, तसे DCP साहेब धनंजय कुलकर्णी, CP साहेब कांबळे सर मुंबई, IG साहेब यांनी माझ्यावर अन्याय होतो हे सिद्ध झाल्यानंतर IG साहेब यांनी मला 25 सप्टेंबर रोजी कवायत मंडळ क्राईम मीटिंगला बोलवलं आणि त्या ठिकाणी DYSP कोल्हे साहेबांनी एवढं झापलं, त्यांना झापून त्यांनी माझा तपास LCBT जे राजपूत साहेब आहे यांच्याकडे दिला। LCBकडे तपास असताना देखील मला यश येत नसेल तर यापेक्षा माझा जो अन्याय होता तो अन्याय मी का सहन करू? माझ्यावर जर अन्याय होत असेल तर मी सहन करणार नाही। पोलिस जर रक्षकच जर बक्षीस बनले असतील तर त्यांना काय म्हणून सोडायचं? त्यांच्या धमक्यांना आपण काय कर? पोलीस येत असतील ते पोलीस त्यांच्या घरी आपल्यासाठी ते तर आपले सेवक आहेत ना। मला मुंबईहून सहकार्य झालं, मला IG साहेबाकडून विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सहकार्य केलं, परंतु मला सोयगाव राठोड साहेब सहकार्य करताय, परंतु मला DYSP सिल्लोड आणि सोयगावचे API पंकज बारवाळे यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य झालेले नाही। यांचा जो पूर्ण रेकॉर्ड आहे मोडीत काढण्यासाठी मी उपोषण करीत आहे। आज तुम्ही उपोषणासाठी बसलात, ते वरिष्ठांना तुम्ही कळवलं तुम्ही आज आमरण उपोषण करता? हो, वरिष्ठांना मी तसं कळवलंय। आपले पोलीस आयुक्त आहेत त्यांनाही मी कळवलंय। पोलीस आयुक्त यांनी सिडको पोलीस स्टेशन यांना मला पोलीस बंदोबस्त नेमावा म्हणून तसं पत्र काढलंय आणि मी आपल्या वरिष्ठांना कळवलंय की मी 5 तारखेला उपोषणाला बसणार आहे। जर मान्य झाले तर पुढील भूमिका काय असणार? जर मी महासंचालक पर्यंत जाऊन जर कधी न्याय भेटत नसेल तर याच्यावर कोणतं कार्यालयच नाही आणि ह्याही व्यतिरिक्त जर मला राठोड साहेब न्याय देणार नाही तर मी माझी आत्महत्या करण्याची भूमिका ठाम ठेवणार आहे। आपलं नाव? भागवत आनंद कराळे, राहणार पळाशी, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।